किती रन झाले मित्र? तर चला परत एकदा सामना रिझ्यूम होतो इथे. एक षटक संपूर्ण झालेलं आहे आणि त्या एका षटकात एक मोठी विकेट मनोज यांची आणि त्याच बरोबर 7 धावा फलकावर लागलेल्या आहेत. तर आता मात्र नवीन फलंदाज अश्वेज आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडवर आणि स्ट्रायकिंग एंडवर आहेत ते वेद सुभाने. तसंच स्विमिंग पूल एंड करून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत भूमिक किणी. ओके, तर दुसरं षटक पहिला चेंडू सुरेख फटका मारलेला आहे वेद यांनी. बघूया चेंडू ट्रॅव्हल करतोय का आणि गेलाय सीमा पार. षटकार डीजे वाजव वाजव वाजव. थँक्यू डीजे. तर खूपच सुंदर फटका पाहायला मिळालाय. तर कव्हरच्या दिशेने षटकार मारलेला आहे वेद सुभाने यांनी. तर रायझिंग स्टार. त्याच दरम्यान पुढचा चेंडू भूमिक किनी. परत एकदा शॉर्टपट तिथे चेंडू एसटी रक्षकाच्या वरतून चेंडू गेलेला आहे. तरी सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे. थर्डमॅनच्या दिशेने एकदा पूर्ण धावसंख्या एकने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 13 रन. 14 रन झालेले आहेत. तर चांगलाच कमबॅक करताना भूमिक तिकडे चांगला चेंडू टाकला होता. बघूया परत एकदा अश्वेद आहेत आता स्ट्राईकवर. तिसरा चेंडू मानाच्या नादात बॅटीचा कट लागून समीर अंबिरे यांच्या सेफ हातात झेल. डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर आता नवीन फलंदाज मैदानात आलेला आहे. तो लेफ्ट हँडर बॅट्समॅन जगदीश माची. हा ग्राउंडचा पूर्णपणे निरीक्षण त्यांनी केलेलं आहे. पिच त्यांनी बनवलेली आहे. तर सगळंच त्यांना माहिती आहे कशा प्रकारचा चेंडू कुठून बाउन्स होऊ शकतो, कुठे स्टेडी राहू शकतो. तर बघूया आता जगदीश कशा प्रकारची फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. भूमिक यांनी चांगलाच कमबॅक केला. पहिल्या चेंडूवर षटकार खाला, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आणि तिसऱ्या चेंडूवर एक सलग विकेट घेतलेली आहे. तर बघूया परत एकदा पुढचा चेंडू भूमिक. चांगला चेंडू आणि चांगलाच फटका मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने. चौकार. यस डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर 4 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18 धावा विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. बघूया जगदीश. शॉर्ट पद्धतीचा चेंडू मानाच्या नादात मिस झालेला आहे. एक निर्धाव असा चेंडू आलेला आहे. डॉट चेंडू आलेला आहे. भूमिक यांनी चांगलाच कमबॅक केलेला. परत एकदा चौकार खाला, त्यानंतर निर्धाव चेंडू. तर बघूया जगदीश परत एकदा फेस करता येते भूमिक यांना. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. शॉर्ट चेंडू. काय शॉट केलेला आहे. चेंडू जातोय. बिग 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 षटकार. यस डीजे वाजव.
थँक्यू डीजे. तर 2 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. तर मायरा 11 यांना लक्षात घ्यायचं की आपल्याला हा सामना 4 ओव्हरमध्ये चेस करायचा आहे. तुम्हाला एक पेनल्टी लागलेली आहे, 1 ओव्हर तुम्हाला कमी करण्यात आलेली आहे. तर 2 ओव्हर 24 धावा झालेल्या आहेत. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो इनफॉर्म बॅट्समॅन वेद सुभाने आणि तसंच गोलंदाजी मार्कवर तेज पाटील, एक मोठा आयकॉन या टुर्नामेंटचा. तर बघूया कशा प्रकारचे कमबॅक करून देतोय तेज आपल्या संघासाठी. मायरा 11 या संघासाठी पहिली मॅच ते जिंकून हे आले आहेत आणि आता दुसरी मॅच त्यांची सुरू आहे. चला तिसरा षटक, पहिला चेंडू. तेज पाटील फेसिंग वेद सुभाने. फुलटॉस चेंडू मानाच्या नादात मिस झालेला आहे. चांगला चेंडू होता तेज यांचा, एक डॉट चेंडू आलेला आहे, निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेली आहे ते 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड. बघूया चांगलाच 10-15 पावलांचा रनअप आहे तेज यांचा, वेगवान अशी गोलंदाजी करतो. बघूया दुसरा चेंडू त्याचा काय करतोय. सुरेख फटका, बघूया चेंडू ट्रॅव्हल होतोय का, आणि नक्कीच होणार. यस डीजे वाजव. तर काय फटकेबाजी करतोय वेद सुभाने, लॉंग षटकार मारतोय. वा व्हाट अ बॅटिंग. बघूया तेज कशा प्रकारे कमबॅक करतोय. मला वाटतं एसटीचा थोडासा बाहेर हा चेंडू आणि पंचांचा इशारा, वाईट चेंडू. धाव एक रनाने धाव वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 31 रन ऑन दी बोर्ड. तर मला वाटतं तेज थोडंसं कटर टाकण्याच्या नादात आपली दिशा भूल झालेला आहे आणि एसटीचा खूपच बाहेर चेंडू टाकला त्यांनी. एक अतिरिक्त धाव ग्लॅडिएटर्स यांना मिळालेली आहे. बघूया पुढचा चेंडू काय करतोय तेज. परत एकदा फुलटॉ चेंडू आणि चांगलाच फटका मारलेला आहे आणि जातो सरळ हातात. गडीबाद वाजव. थँक्यू डीजे. तर नवीन फलंदाज मैदानात जयेश माची आणि तंबूत परततोय तो वेद सुभाने. चांगलीच फटकेबाजी केला तर चांगलीच गुड नाईस बॅटिंग तेज वेद सॉरी. आणि तेज यांचा एक चांगला कमबॅक, एक षटकार खाल्यानंतर मोठी गडी बाद केलेली आहे. तर बघूया पुढचा चेंडू तेज परत एकदा. आणि कडा कॅच ड्रॉप केलेला आहे समीर अंबीर यांनी. चांगलीच बॉलिंग करतोय तिकडे तेज. चला परत एकदा पुढचा चेंडू तेज. सुरेख चेंडू, काय बॉलिंग करतोय तेज इकडे. खूपच सुरेख लेंथ लाईन टप्पा. हा आहे एक मोठा आयकॉन आपल्या संघासाठी, मायरा 11 साठी. बघूया परत एकदा तेज. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. चांगलीच षटक
आणि मानाच्या नादात मिस टाइम झालेला आहे. बघूया झेल होतो का तेच शोधा गेलेला आहे कॅच पकडायला आणि फंबल झालेला आहे तिथे. कॅच ड्रॉप झालेला आहे पण त्या कॅच ड्रॉपच्या मागे 2 चोरटी धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर 2 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 33 धावा ऑन दी बोर्ड. तर चांगलाच षटक पाहायला मिळालं आपल्याला तिकडे. एक षटकार लागला त्यामागे एक विकेट घेतली वेद सुभाने यांची. तर आता कॅप्टन स्वतः आलेले आहेत 33. कॅप्टन स्वतः गोलंदाजी मार्कवर समीर अंबिरे. पण आता स्ट्राईकवर आहेत ते जगदीश ज्यांनी मागच्या षटकात एक चौकार एक षटकार मारलेले ते भूमी किनी यांना. तोच जगदीश आता स्ट्राईकवर आहे. तर मायरा 11 4 ओव्हरमध्ये तुम्हाला हा सामना चेस करायचा ह्याची तुम्ही नोंद घ्यावी. कारण की कमीत कमी तुम्हाला धावेत त्यांना थांबवायचं आहे जे ग्लॅडिएटर्स संघाला. कारण की तुम्हाला एक पेनल्टी लागलेली आहे ह्याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. त्याचबरोबर ग्लॅडिएटर्स यांना जास्तीत जास्त धावा करून एक मोठा टार्गेट सेट करायचा आहे. बघूया त्याच दरम्यान समीर पहिला चेंडू या षटकातील जगदीश ऑन स्ट्राईक. चांगलाच फटका मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण. चांगलाच तिकडे क्षेत्ररक्षण मयूर माच्छी यांच्याकडून. तर एका धावाने धावसंख्या राईज झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 34 ऑन दी बोर्ड. तर बघूया परत एकदा पुढचा चेंडू. सुरख फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. चांगला क्षेत्ररक्षण तिकडे. अंपायरचा आपण डिसिजन कडे बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण करताना इकडे मयूर किणी 2 धाव वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी मयूर यांनी. खूपच चांगली फिल्डिंग तिकडे व्हायला मिळते ती मयूर यांच्याकडून. तर चांगलाच षटक 2 चेंडू 3च धावा आलेल्या आहेत समीर अंबीर यांच्याकडून. चांगलाच षटक हाताळतोय तो. बघूया परत एकदा जयेश ऑन स्ट्राईक. तिसरा चेंडू मानाच्या नादात मिस झालेला आहे जयेश आणि एक निर्धाव असा चेंडू आलेला आहे डॉट चेंडू. तर धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 36 रनांवर. तर चांगलेच गोलंदाजी करताना समीर स्लोअर चेंडू टाकला. आपण पाहू शकता इकडे बोटं फिरवली होती त्यांनी. तर हे व्हेरिएशन सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं ते कॅप्टन कडून. बघूया पुढचा चेंडू. चांगलाच फटका मारलेला आहे स्ट्रेटच्या दिशेने. बघूया चेंडू ट्रॅव्हल होतोय का नाही आणि जेल. खूपच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं तिकडे आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा पार. चौकार एस डी जे. तर त्या 4 धावांनी धावसंख्या फ्लाय होते ती 40 रन. 40. अजून 2 चेंडू शिल्लक या षटकातील. बघूया समीर कशा प्रकारे कमबॅक करतोय. चांगलीच षटक हाताळतोय तो आणि चांगलाच फ्लिक केलेला आहे. लेग लान्स म्हणता येईल याला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी जात आहेत पण जगदीश यांनी त्यांना नाही म्हटलंय आणि एकच धाव एका धावाने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 41 धावा. चौथी. तर या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे समीर यांचा. बघूया पुढचा चेंडू. जगदीश यांचा पॉवरफुल हिट. खूप हाय हँडसम गेलेला आहे. बघू कॅच पकडतोय का मयूर तिकडे आणि झेल सोडलेला आहे. 2 धाव पूर्ण केलेले आहेत तिथे. तिसऱ्या धावासाठी जात आहेत आणि थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन्ही फलंदाजामध्ये आणि रनआउटच्या दिशेत. जयेश परततोय तंबूत.
डीजे वाजव. थँक्यू डीजे. बॅट्समॅन नेम प्लीज. विनोद विनोद. तर आता शेवटच्या षटक घेऊन आलेले ते तेज पाटील. नवीन फलंदाज विनोद. स्ट्रायकिंग एंडवर. बघूया पुढचा चेंडू. चांगलाच फटका खेळून काढलेला आहे मिडॉनच्या दिशेने. एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 44. 44 रन्स ऑन दी स्कोर. तर बघूया पुढचा चेंडू. तेज परत एकदा स्ट्राईकवर आहे. जगदीश मॅन इन फॉर्म. चांगलाच फटका लॉफ्ट केलेला आहे लेग साईडच्या दिशेने. बघूया चेंडू ट्रॅव्हल होतोय का. येस डेफिनेटली मॅक्सिमम. येस डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर ग्लॅडिएटर्स यांचे 50 धावा पूर्ण झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. बघूया काय करतोय जगदीश. खूपच सुंदर फलंदाजी करतोय. आपल्या वैयक्तिक अशा 19 धावांवर तो खेळतोय. 6 चेंडू आणि 19 धावांवर तो खेळतोय. खूपच चांगली फलंदाजी जगदीश यांच्याकडून. बघूया परत एकदा तेज काय करतोय. फुलटॉस चेंडू लॉफ्ट केलेला आहे. बघूया झेल होतोय का. आणि झेल काय टिपता आलेला नाही. पण तरी मात्र 2 चोरटी धावा पाहायला मिळतात तिकडे आपल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 52 ऑन दी बोर्ड. तर नो बॉल दिलेला आहे. मला वाटतं एक एक्स्ट्रा फिल्डर जो होता तो 38 सर्कलच्या बाहेर होता. थांब थांब नो आहे की नाही. नाही नाही स्टंपच्या मागे काय no थोडी. हा, आपण तसंच काय काय पण तसं का नाही ठेवलंय सौरभ. बोल ना मग. अरे सांग ना तू. आहे हो बोल ना तू फक्त. हो 3 प्लेयर नाही ठेवू शकत स्टंपच्या मागे. तर हा नो बॉल असणार आहे. बरोबर आहे. अंपायरचा डिसिजन आहे.
तर नो बॉल होता आणि हा फ्री हिट असणार आहे. बघूया जगदीश काय करतोय या चेंडूवर. फुलटॉस चेंडू फटका मारलेला आहे. बघूया आणि झेल घेण्याच्या नादात चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा पार. षटकार यश डीजे वाजव. तर खूपच महागड असं षटक ते यांचं. 2 षटकार 1 नो आणि 1 सिंगल धाव म्हणजे 14 धावा आलेल्या आहेत अजूनपर्यंत त्यांना त्यांच्या 3 चेंडू मागे. तर 3 चेंडू अजून शिल्लक आहेत. ग्लॅडिएटर्स यांचा स्कोअर झालेला आहे तो 59 आणि जगदीश 8 चेंडू 27 धावांवर खेळतोय तो जगदीश. वाट बॅटिंग 8 चेंडू 27 धावा. बघूया परत एकदा पुढचा चेंडू. परत एक फुलटॉस मारण्याच्या नादात मिस झालेला आहे. बघूया एक धाव पूर्ण. जगदीश जातोय का दुसऱ्या धावासाठी आणि नक्कीच जाईल पण तिकडे मात्र आणि थोडंसं फंबल. एस टी रक्षकाकडून खूप मोठी चूक. एक रनआउट घेता आला असता पण भूमिक यांच्याकडून फंबल झालेला आहे. तर या 2 धावांनी धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली ती 61 ऑन दी बोर्ड. तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. बघूया जगदीश कशा प्रकारचा आक्रमण करतोय. तो खेळतोय 9 चेंडू आणि 29 धावांवर. बघूया पुढचा चेंडू तेज यांचा आणि परत एकदा मारण्याच्या नादात मिड ऑनच्या दिशेने. बघूया जे जोडलेला आहे परत एकदा आणि 2 धाव तिकडे पूर्ण. परत एकदा खूपच गचाड क्षेत्ररक्षण. मायरा 11 यांच्याकडून 2 सलग कॅच सोडलेले आहेत. एक रनआउट सोडलेला आहे. थोडंसं फिल्डिंग मध्ये तुम्हाला एफर्ट्स दाखवावे लागणार आहेत. आणि हा शेवटचा चेंडू असणार आहे. 63 ऑलरेडी ऑन द बोर्ड. 10 चेंडू 31 धावांवर खेळतो तो जगदीश. वाडा बॅटिंग. शेवटचा चेंडू तेज. चांगलाच फटका. बघूया मिडॉनच्या दिशेने परत एकदा एक पूर्ण. चांगलाच क्षेत्ररक्षण तिकडे. फंबल झालेला आहे. 2 धाव पूर्ण आणि त्या 2 धावांनी एक शॉर्ट रन आहे तिकडे. चांगलीच अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. एक शॉर्ट धाव त्यामुळे 1 रन कमी करण्यात येईल आणि रन झालेले आहेत ते 64 ऑन दी बोर्ड. तर मायरा 11 यांना 4 ओव्हरमध्ये 65 रन्स करायचे आहेत. 1 ओव्हर त्यांची कमी होत आहे. त्यांना एक पेनल्टी लागलेली आहे. त्या कारणांमुळे 4 ओव्हर 65 रन्सचा टार्गेट असणार आहे मायरा 11 यांना. चांगलीच फलंदाजी तिकडे जगदीश माची. 11 बॉल त्यांनी 32 धावा केलेल्या आहेत. खूपच चांगली खेळू केलेल्या आहेत त्यांनी ते जगदीश यांनी. तर आता पुढचा सामना जो आहे मायरा 11 कॅप्टन मयंक. मायरा 11 आणि सॉरी इम्पॅक्ट 11 आणि इम्पॅक्ट युनायटेड. एपिक एलिमेंटल्सचे कर्णधार करण कांबडी आणि इम्पॅक्ट युनायटेडचे कर्णधार मयंक वर्मा दोघांनीही टॉक्स बॉक्समध्ये जायचं आहे. चला टॉस करून घ्यायचं आहे. करण आणि मयंक दोघे आलेले असतील तर टॉस करून घेऊया. करण टॉस कोणाकडे. हे टॉस कोणाकडे. टॉस सौरभ. हो सौरभ टॉस कोणाकडे कोणाकडे आहे. कौशिक टेबलवर टेबलवर.
टॉस टेबलवर आहे. तुझी मॅच आहे. मयंक आहे ना. मयंक पाटील तुझी मॅच आहे का? चला टॉस करून घ्यायचा आहे नेक्स्ट मॅचचा. करण कांबळे मयंक वर्मा लवकर. सौरभ चला ग्लॅडिएटर्स लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची आहे. डीजे डीजे. तर नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलेला आहे तो एपिक एलिमेंटल्स यांनी आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅटिंग फर्स्ट. एवढं गोड बनवलं डायबिटीज होईल मला उद्या. काय नाही 20 वर्षाचा पुराणा अटॅक येतात तिकडे. कुठे एवढं गोड आहे मला ना गोड 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 फक्त टँगी आहे. फक्त टिक 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 करतो. असं आम्ही करतात म्हणून आपण खेळत आपण ना बाकी खेळतात ना स्पोर्ट्स खेळतात ना. आता मॅच पण तिकडे आहे तिकडे खेळायला जातो तो. ऍक्टिव्हिटी पाहिजे थोडं तरी खेळतो. तर मायरा 11 आपले दोन्ही फलंदाज मैदानात जायचं आहे लवकरात लवकर. चला 4 ओव्हरमध्ये तुम्हाला 65 रन्सचा टार्गेट चेस करायचा आहे. 4 ओव्हर 65 रन्स. तो मनोज पण चांगला लागतो. गिरीश मनोज पण चांगला लागतो. फोटो काढायला पाहिजे कौशिक. आपण पोस्ट बिस्ट करू तिकडे ग्राउंडवर. चला मायरा 11 घाई करायची आपल्याला. बरोबर आहे. आता मुलगी बघायला चालू केलंय. आमच्या मुलगी बघायला चालू आहे. बस चालू आहे सगळ्यांचं चालू आहे. चालू आहे मुलगी बघायला चालू आहे. मुलींना आम्ही पसंत नाही. आता कसं आहे मुलांना मुलगी बघायची म्हणजे ते नाही मेरे को आता वेगळं हे झालं आहे. तर 2 फलंदाज मैदानात आलेले आहेत. स्वतः कर्णधार समीर अंबिरे आणि त्याच्यासोबत त्याचा एक मोठा आयकॉन तेज पाटील. 4 षटक तुम्हाला खेळायचे. 4 षटकात 65 म्हणजे 65 धावांची गरज. नक्कीच कंपल्सरी चेज असल्या कारणामुळे तुम्हाला हा टार्गेट पूर्णपणे चेस करायचा आहे. तर बघूया होऊ शकते काही होऊ शकते. क्रिकेट हा असा खेळ आहे कुठेही कधी सामना जिंकू शकतो. तुम्ही ते कोकम जास्त टाकलं. हा म्हणून ते टँगीनेच आहे. चांगलं आहे जास्त टँगीनेच आहे. कुठला पहिलाच मॅच मी सांगितलं. चलो ओके स्टार्ट. अश्वेत घेऊन आलेला आहे पहिला षटक. पहिला चेंडू तेज ऑन स्ट्राईक. फुलटॉस चेंडू. चेंडू जातोय जातोय सीमा पार. षटकार डीजे वाजव. तर काय सुरुवात केलेली आहे तेज पाटील यांनी. पहिलाच चेंडूवर षटकार मारलेला आहे आणि दाखवलाय की आम्ही पण कमी नाही आहेत. बघूया पुढचा चेंडू. परत एकदा मानाच्या नादात कार्पेटच्या सहारे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धाव तिकडे वाचवलेले आहेत त्यांनी.
वेद यांनी चांगलीच क्षेत्ररक्षण तिकडे केलेले आहे. आपल्या संघासाठी 2 धाव नक्कीच वाचवलेले आहेत. तर तेज हा आक्रमकता दाखवत आहे. बघूया बघूया परत एकदा तेज काय करतोय तिसरा चेंडूवर. फुलटॉस चेंडू आणि कव्हरच्या वरतून मारलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक बाउन्स सीमारेषा पार चौकार. एस डी जे वाजव. इकडून वाटतो बरं, मला पण वाटला नो वरतून मारलं असं वाटलं, मला पण वाटलं. तर खूपच चांगली फलंदाजी करताना तेज पाटील. बघूया परत एकदा चौथा चेंडू. परत एक मोठा चेंडू आणि लॉफ केलेला आहे. सीमा पार षटकार. एस डी जे वाजव. षटकार दिलेला आहे. नो अंपायर अंपायर नो बॉल नाही आहे ना. ओके तर खूपच चांगली फलंदाजी करताना तेज. परत एकदा पुढचा चेंडू चांगला स्वीप केलेला आहे तिकडे. वेद आहे बघूया कलेक्ट करतोय का चेंडू. चांगलाच फिल्डिंग. 2 धाव धावून काढलेल्या आहेत आणि 2 धावाने धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20 धावा झालेल्या आहेत. तर मला वाटतं आता अजून एक चेंडू शिल्लक आहे. तेज खूपच चांगली फलंदाजी करतोय. 5 चेंडू 20 धावांवर आपले वैयक्तिक असे आणि संघाचे पण 20 धावा झालेले आहेत. बघूया पुढचा चेंडू अश्वित. चांगलाच परत एकदा स्वीप केलेला आहे. झेल होतोय का आणि मोठी गडी बाद. तेज तिकडे तंबूत परततोय. चांगलाच प्रयत्न होता तेज यांचा. डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर चांगलेच खेळू काढून आलेला आहे तो तेज. खूपच मस्त बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला त्याच्याकडून. 6 चेंडू 20 धावा खेळलेले आहेत त्याने त्याचं काम केलेलं आहे. आता मात्र भूमिक 20 रन. दोन ओव्हरचा पॉवर प्ले राहणार आहे. तर पहिल्या षटकानंतर 1 गडी बाद 20 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 18 चेंडू आणि 45 रन्सची गरज आहे ती मायरा 11 यांना. आता नवीन गोलंदाज आले तो मनोज. माची समाजातील एक मोठं नाव मनोज. आपल्या वडकून संघातून खेळतो. खूपच चांगला फलंदाज म्हणून. पण आता मात्र एक वेगळ्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय मनोज गोलंदाजी करताना आपल्या ग्लॅडिएटर्स संघासाठी. पण त्याच्यासमोर तितकाच बलाढ्य असा खेळाडू समीर अंबिरे. बघूया 18 चेंडू 45 धावांची गरज. 18 बॉल्स 45 रन्स टू विन. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. चांगलाच फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 2 3 4 टप्प्यांनी चौकार. एस डी जे वाजव.
तर पहिला चेंडूवर चौकार मारलाय तो समीर. बघूया कशा प्रकारे कमबॅक करतो मनोज. दुसरा चेंडू चांगलाच फटका लॉफ्ट केलेला आहे पण थोडासा मिस टाइम झालेला आहे. बघू लोकेश त्या चेंडूच्या खाली येतोय आणि चांगलाच असा जे लोकेशनच्या हातातून यश डीजे वाजव. येस थँक्यू डीजे. तर समीर मोठी गडी बाद झालेली आहे त्यांच्या संघासाठी. तर आता नवीन फलंदाज मैदानात उतरलाय तो अमोल. तर इथून भूमिक आणि अमोल ही दोघच आहेत, हीच जोडी आहे ज्यांना हा सामना शेवटपर्यंत घेऊन जायचा जिंकायचा आहे. बघूया पण समोर सुद्धा एक स्ट्रॉंग टीम पाहायला मिळते आपल्याला. ग्लॅडिएटर्स खूपच चांगली फलंदाजी केली, 65 धावा मारलेल्या आहेत आणि एक मोठासा आव्हान त्यांच्यासमोर ठेवलेलं आहे मायरा 11 साठी. बघूया अमोल कशा प्रकारची फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू, वेगवान असा चेंडू होता, निर्धाव चेंडू आलेला आहे. तर चांगलाच कमबॅक करताना मनोज पहिल्या चेंडूवर चौकार खाला, त्यानंतर दोन सलग डॉट चेंडू. बघूया परत एकदा पुढचा चेंडू. हा 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 मानाच्या नादात बॅटीचा कट घेऊन फाईन लेगच्या दिशेने एक धाव, एकच धाव मिळणार. धावसंख्या एकने वाढलेल्या धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. चांगलीच बॉलिंग बघायला मिळतोय आपल्याला ते मनोज यांच्याकडून. एक चांगला कमबॅक, एक चौकार खाल्यानंतर त्यांनी 2 डॉट आणि त्यानंतर एक सिंगल दिलेली आहे फक्त. पण आता मात्र स्ट्राईकवर आहे ते भूमिक. बघूया एक बिग हिटर म्हणून त्यांना ओळखलं जाते या मैदानात. खूप नाव कमवलंय त्यांनी, गाजवलंय आपण म्हणता येईल. पण तशाच प्रकारची फलंदाजी त्यांना करावी लागणार आहे. बघूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता, एक कटर चेंडू स्लो टाकला तिकडे. भूमिकला काही अंदाज नाही आला, चेंडू पडून स्पिन झाला थोडासा. आणि चांगला असा निर्धाव चेंडू मनोज यांच्याकडून. हाच असतो एक्सपिरियन्स भरपूर साऱ्या मॅचेस खेळण्याचा. त्यांना माहिती आहे कोणता खेळाडू कशा प्रकारे प्रहार करू शकतो आणि त्याच प्रकारची गोलंदाजी. बघूया पुढचा चेंडू थोडासा सफल झालेला आहे, चेंडू लॉफ्ट केलेला आहे. बघूया झेल होते का. आणि अश्वेत खूप जास्त रन करून गेले, 2 धाव तिकडे पूर्ण केले. जर ही विकेट आली असती तर नक्कीच ग्लॅडिएटर्स हे तर षटक संपलेला आहे आणि त्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 27 रन्स ऑन दी बोर्ड. तर मनोज यांनी चांगलीच गोलंदाजी केली तिकडे. पहिला चेंडूवर चौकार खाला सुद्धा, पण त्यानंतर एकेरी दुहेरी धाव आणि 2 शिल्लक डॉट त्यांनी केले. तर 12 चेंडू किती पाहिजे रे? 27 झाले पण पाहिजे का ते? 2 मिनिटं. 12 बॉल 38 रन्सची गरज आहे. 12 बॉल 38. तर आता लोकेश राणे आलेले आहेत. बॅडमिंटन स्पेशलिस्ट म्हणता येईल ना आपण. आज वेगळ्या भूमिकेत जरा गोलंदाजी हाताळतोय आपल्या संघासाठी. बघूया लोकेशनचा पहिला चेंडू. चांगला चेंडू होता, मानाच्या नादात बॅटीचा कट घेऊन फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण. तर आता मात्र 11 धावा आणि 37 धावांची गरज. 11 बॉल्स 37 रन्स टू विन. परत एकदा भूमिकच्या खांद्यावर जबाबदारी परत एकदा आलेली आहे. 11 चेंडू 37 धावा. होऊ शकते, क्रिकेट हा सामना आहे, काहीही होऊ शकते, कधीही मॅच कुठूनही फिरू शकते. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय भूमिक.
बघूया परत एकदा लोकेश पुढचा चेंडू चांगलाच फटका बघूया चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार बिग 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 षटकार या डीजे वाचाव तर सुंदर असा षटकार मारला बघूया पुढचा चेंडू परत एकदा भूमिक परत एक सुंदर फटका चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा पार यश षटकार यश डीजे वाजव 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 Yes. I'm good. I'm good. I'm good. थँक्यू डीजे तर दोन बॅक टू बॅक मॅक्सिमम मारलेले आहेत ते भूमिक यांनी लोकेश यांच्यावर प्रेशर आहे थोडंसं बघूया थोडं लक्ष द्यायचं आहे तिकडे तर धावसंख्या 2 षटकारानंतर 40 धावांवर जाऊन पोहोचलेली आहे बघूया परत एकदा लोकेश चांगलाच फटका लेग साईडच्या दिशेने कार्पेटच्या सहारे एक धाव पूर्ण धावसंख्या 1 ने वाढलेली धावसंख्या झालेली आहे ती 41 रन्स तर अजूनही 8 चेंडू आणि 24 धावांची गरज 8 बॉल 24 रन्स टू विन बघूया लोकेश कशा प्रकारचे कमबॅक करतोय का आपल्या संघासाठी पुढचा चेंडू लोकेश चांगला चेंडू होता ब्लॉक हॉल असा चेंडू एकच धाव पूर्ण त्या एका धावाने धावसंख्या वाढलेली आहे धावसंख्या झाली ते 42 आता तर 7 बॉल आणि 23 धावांची गरज 7 बॉल 23 धावांची गरज बघूया परत एकदा भूमिका आहेत स्ट्रायकर बघूया कशा प्रकारचे फलंदाजी करतोय काय अजून एक षटकार येतोय का सफल झालेले आहेत आणि मारलेला आहे आणि येणारच आहे नक्कीच षटकार एस डीजे वाजव थँक्यू डीजे तर 6 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे 6 बॉल्स 17 रन्स टू विन खूपच चांगली फलंदाजी करतोय भूमिक किणी सलग 3 षटकार मारले त्यांनी त्या मागच्या षटकात लोकेशनचं एक महागडं असं षटक 21 धावांचं महागडं षटक आलेलं आहे 3 षटकार त्याला ठोकलेले आहेत ते भूमिक किणी यांनी तर 6 चेंडू 17 धावांची गरज स्ट्राईकवर अमोल आहेत नक्कीच मायरा 11 यांना जिंकायचं असेल तर भूमिक किणी यांना स्ट्राईक घ्यावी लागणार आहे 6 चेंडू 17 धावांची गरज
बघूया जयेश. स्ट्राईकवर आहे तो अमोल. पहिला चेंडू या षटकातील. सुरेख चेंडू. मलिंगा स्टाईल थोडी पाहायला मिळाली तिकडे आपल्याला. तर एकच धाव, धावसंख्या एकनी वाढलेली आहे. 49 रन्स. तर आता भूमिक 5 चेंडू 16 धावा, पूर्ण जबाबदारी आहे त्याच्यावर. बघूया आपल्या संघासाठी मॅच जिंकून देतोय की नाही. 5 चेंडू 16 धावांची गरज. चांगला चेंडू, निर्धावाचा चेंडू आलेला आहे. वाईट यॉर्कर टाकतोय जयेश. नक्कीच अर्शदीप सिंगची थोडीशी आठवण करून देताना तिथे. तर आता 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. बघूया भूमिक परत एकदा उलटा चेंडू आणि चेंडू टोलावलाय सीमा पार. षटकार. या डीजे वाजव. थँक्यू डीजे. तर आता 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. भूमिक यांनी पूर्णपणे सामना आणलेला आहे त्यांच्या झोलीत. बघूया जिंकतायत की नाही इथून. जयेश परत एकदा पुढचा चेंडू. खूपच बाहेर टाकलेला चेंडू आणि वाईट चेंडू, एक निर्धाव. तर एक अतिरिक्त धाव. जयेश सुद्धा थोडे प्रेशर मध्ये आलेले आहेत. आता मात्र 3 चेंडू 9 धावांची गरज. 3 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. बघूया भूमिक किनी परत एकदा. परत एक लॉफ केलेला चेंडू जाईल का. नक्कीच सीमा पार. षटकार. एच डीजे वाजव. तर 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. 2 बॉल 3 धावांची गरज. खूपच सुरेख फलंदाजी करताना तिथे भूमिक किनी. तर आता 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. बघूया जयेश काय करतोय की याच बॉलवर भूमिक सामना जिंकतोय. सुरेख फटका फसला होता थोडा. एक धाव पूर्ण कार्पेटच्या दिशेने. चांगला थ्रो तिकडे आणि रनआउट झालेले आहेत भूमिक किनी. मॅच परत एकदा फसलेली आहे. एक रनाने रनआउट नाही, पण कसं होणार. बाहेर मी घ्यायला गेलं काय, 1 रन दिला मी समज. हा इकडे मारला तर आणि मग आउट कुठे आणि रनआउट रनआउट अभाव करतो मी. नाही ना होत. काय माहिती आउट. थँक्यू डीजे. तर आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 बॉल आणि 2 धावांची. कंपल्सरी चेंज असल्या कारणामुळे 2 धाव त्यांना करायचेच आहेत. मायरा 11ला जर हा सामना जिंकायचा असेल तर नक्कीच 2 धावा करायच्या आहेत. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. खूपच चांगली फलंदाजी भूमिक किनी यांनी. खूपच सुंदर फटकेबाजी केली त्यांनी. विकेट घेऊन कोण होता. विकेट घेऊन कोण आहे. जगदीश. तर मॅच खूपच रंगतदार झालेला आहे. 1 चेंडू 2 धावांची गरज.
बघूया स्ट्राईकवर आहे ते नवीन फलंदाज मयूर माची. दोन्ही टीम्स मध्ये प्रेशर आहे. बघूया काय होत आहे. एक बॉल चला चला लवकर लवकर घाई करायची आहे. एक चेंडू 2 धावा. चला जयेश फेसिंग मयूर. चांगलाच फटका एकदा पूर्ण केलेली आहे. बघूया दुसऱ्या धावासाठी जातात का. थ्रो आलेला आहे आणि झेलबाद विकेट आणि सामना जिंकतोय तो डायनामिक ग्लॅडिएटर्स आणि मायरा 11. कौतुक तुमच्यासाठी खूपच